पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। खात्यात पैसे जमा करा असे आदेश कॅबिनेट बैठकीत मुख्यमंत्री आणि मला अतिशय आनंद आहे, निधी वितरणाची सुरुवात आम्ही कालपासून केली आहे। 1 कोटीपेक्षा जास्त त्यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी। मित्रांनो नमस्कार, महत्त्वाची अपडेट। महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळाने अखेर घेतला सगळ्यात मोठा निर्णय। नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तुमच्याकडे जर ही 2 कार्ड असतील तर महाराष्ट्रात तुम्हाला मिळणार आता महिन्याला 10,000 रुपये। तेव्हा सविस्तरपणे हा व्हिडिओ नक्की बघा मित्रांनो। राज्यात रेशन कार्ड धारक आणि मतदान कार्ड धारक या नागरिकांसाठी सरकारची सगळ्यात मोठी घोषणा। या घोषणेने राज्यातील जवळजवळ 6.5 कोटी जनतेला मिळाला सगळ्यात मोठा दिलासा। पहिल्यांदाच अशी घोषणा निर्माण करणारं राज्य म्हणजे महाराष्ट्र। महाराष्ट्रामध्ये सरकार वेगवेगळ्या योजना राज्यातील वेगवेगळ्या लोकांसाठी आणत असते आणि अशीच एक महत्त्वपूर्ण योजना तुमच्यासाठी आणली आहे। जर तुमच्याकडे आधार कार्ड, जर तुमच्याकडे रेशन कार्ड, जर तुमच्याकडे मतदान कार्ड असेल तर तुम्हाला महिना चालू होणार। सरकारच्या या अटीमुळे आता राज्यातील जवळजवळ सर्वच लोकांना याचा फायदा होणार। तेव्हा मित्रांनो ही बातमी नेमकी काय आहे? तुमचं वय जर असेल 18 वर्षाच्या पुढे आणि 18 वर्षाच्या पुढे 70-80 वर्षापर्यंत असेल तर तुम्हाला महिन्याला पैसे प्राप्त होणार। ही बातमी तुमच्यासाठी आहे। राज्यातील जवळजवळ 3.5 कोटी युवक आणि 3.5 कोटी प्रौढ व्यक्तींसाठी ही योजना राबवली असून महाराष्ट्र सरकारने यासाठी कुठे फॉर्म भरायचा, कुठे तुम्हाला मिळणार माहिती, कुठे तुम्हाला पैसे मिळणार, तुमच्यासाठी कोणकोणती त्यासाठी बँक खाती लागणार, कोणत्या बँकेत येणार पैसे, त्याची संपूर्ण प्रक्रिया काय याची आपण माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। जर तुम्हाला खरंच महिन्याला 10,000 रुपये हवे असतील, ही योजना खास तुमच्यासाठी आहे। राज्यातील बहुतांश लोकांसाठी आहे। म्हणजेच सरकार लाडक्या बहिणीच्या धर्तीवरती तुम्हाला 1,500 रुपये देते। मात्र या युवकांसाठी, महिलांसाठी, ज्यांचं वय झाले त्यांच्यासाठी आणि प्रौढांसाठी महिन्याला 3,000 रुपये अशा वेगवेगळ्या योजना हे तुमच्यासाठी सरकार राबवत आहे। मात्र ही पहिल्यांदाच योजना आहे की तब्बल 10,000 रुपये तुम्हाला तुमच्या बँक खात्यावरती देण्यासाठी सरकारने ही मोठी घोषणा केली आहे। या घोषणेचं सगळीकडेच कौतुक होत आहे। कोणत्याही प्रकारच्या निवडणुका नाहीत, मात्र युवकांना आकर्षित करण्यासाठी, प्रौढांना आकर्षित करण्यासाठी, महिलांना आकर्षित करण्यासाठी राज्य सरकारने या घेतलेल्या घोषणेनं मात्र सगळीकडेच आता आनंद जल्लोष सुरू झाला आहे। मित्रांनो ही बातमी खास तुमच्यासाठीच आहे। तुमचं वय जर 40 वर्ष असेल तर ही बातमी खास तुमच्यासाठी। महिन्याला 3,000 रुपये ही देखील तुमच्यासाठी बातमी। आता बघूया ही बातमी महाराष्ट्र राज्यातील कोणकोणत्या जिल्ह्यांसाठी आहे। मित्रांनो मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे आणि या महत्त्वाच्या जिल्ह्यांसह आता राज्यातील जवळजवळ 36 जिल्ह्यांमध्ये ही महत्त्वाची अपडेट लागू होणार आहे। महाराष्ट्र सरकारने घेतलेला हा मोठा निर्णय राज्यातील सर्वसामान्य गरीब विद्यार्थ्यांसाठी आहे, गरीब लोकांसाठी आहे। ही योजना तुमच्यासाठी का लागू असेल तर या योजनेचं फलित काय असेल तर ह्या योजनेचं फलित म्हणजे गरिबांना त्यांच्या सीमारेषेपासून श्रीमंत करणं, त्यांना त्यांच्या पायावरती उभं करणं, त्यांना त्यांचं घर चालवण्यासाठी हातभार लाभवणं। या सरकारच्या योजनेमुळं राज्यातील उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण या सगळ्याच विभागामध्ये सरकारने या घोषणेचा नवीन अध्याय लिहिला असून सर्वसामान्य जनतेसाठी ही योजना। आता बघूया याला कोणकोणती कागदपत्र लागतील। मित्रांनो यासाठी तुमच्याकडे आधार कार्ड असणं खूप गरजेचं आहे। त्यानंतर तुमच्याकडे बँक पासबुक देखील असणं गरजेचं आहे, कारण की त्याच बँक पासबुकवर तुमचे पैसे येणार आहेत। जेणेकरून तुमच्याकडे आधार कार्ड, बँक पासबुक, मतदान कार्ड आणि तुमच्याकडे महत्त्वाचं म्हणजे रेशन कार्ड असणं गरजेचं आहे। ज्यांच्याकडे या 4 महत्त्वाच्या वस्तू आहेत त्यांना हा महिना चालू होणार। कोणाला 3,000, कोणाला 10,000, कोणाला 2,000 तर कोणाला 1,000 महिना चालू होणार। या सगळ्या 4 ते 5 योजना एकत्रित करून तुम्हाला 10,000 रुपयांपर्यंत तुमच्या घराला, तुमच्या कुटुंबाला लाभ मिळू शकतो। कोण बसेल तरुणांच्या योजनेमध्ये, कोण बसेल 3,000च्या योजनेमध्ये, कोण बसेल 2,000च्या योजनेमध्ये, अशा एकंदरीत सगळ्या 5 योजनांचं एकत्रीकरण करून या योजनांचा लाभ तुम्हाला देण्यासाठी सरकार वेळोवेळी प्रयत्न करत असते आणि ही योजना सरकारने तुमच्यासाठी लागू केली आहे। महिन्याला 1,500 रुपये मिळाले तरी लाडक्या बहिणी खुश होतात। आता तुम्हाला 3,000 रुपये, कोणाला 2,000 रुपये,
कोणाला 10,000 रुपये महिन्याला मिळणार आहेत. सरकारच्या या योजनेचं कौतुक तर होतेच, मात्र तुम्हाला आता या योजनेसाठी कोणत्या बँकेची आवश्यकता, बँकेची कोणती कागदपत्र लागणार, तो कुठे फॉर्म जमा करायचा आहे ते आपण बघूया. तुमच्याकडे स्वतःला शासकीय बँक म्हणजे SBI किंवा महाराष्ट्र बँक किंवा महाराष्ट्र ग्रामीण बँक किंवा तुमचं टपाल खात्यामध्ये कुठेतरी तुमचं सरकारच्या खात्यामध्ये बँक अकाउंट असायला हवं. प्रायव्हेट बँकेमध्ये नाही, खाजगी बँकेमध्ये याचा लाभ तुम्हाला घेता येणार नाही. सरकारी बँकेमध्येच तुम्हाला याचा लाभ घेता येईल. महिन्याला पैसे मिळवायचे असतील तर तुमचं बँक खातं तिथं असणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून तुम्हाला महिन्याला पैसे प्राप्त होतील. त्यानंतर पुढची आणि महत्त्वाची बाब म्हणजे राज्यात वेगवेगळे निर्णय घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या योजनेचं 15 ऑगस्टपासून लागू केले असून या योजनेद्वारे तुम्हाला आता रेशन कार्डवरती वस्तू देखील देण्याचं ठरवलं आहे. मात्र ह्या वस्तू गणेशोत्सवापासून तुम्हाला तुमच्या घरी 26 वस्तू देण्याचं सरकारने स्पष्ट केलं आहे. आगामी काळात तुम्हाला फॉर्म संबंधित सविस्तर अपडेट आपण सांगूया. धन्यवाद.